ह्या प्रश्नामधून प्रत्येक जण जातो की आत्ता मी जे जॉब आहे ते स्टेबल आहे, पण मी जर व्यवसाय केला तर कदाचित मी ग्रो होऊ शकेल का, माझ्या हिमतीवरती मी ते काम करू शकेल का. तर तुमचा पण प्रवास असा होता का? पास झाल्यानंतर मी आमच्या ओनरला म्हटलं की पास झालोय, BA झालोय, पगार वाढवता येईल का. 3300 सुद्धा फार अट्रॅक्टिव्ह नव्हतं, कारण मला तिथे 3600 मिळणार होतं. पण 300 रुपयाच्या फरकासाठी आपण ट्रॅव्हल का टाळावं, म्हणून मग मी दुसरी नोकरी सिलेक्ट केली. ती दुसरी ती साधारणतः लाज वाटायची, म्हणजे आपण एवढं इंजिनियर झालो आणि 600 रुपये, 800 रुपये, 3500 रुपये, 4000, हे काय आपलं स्केल नाही आहे. तुम्ही या हिंदू या सगळ्या गोष्टींमध्ये बिलीव्ह करता का? आणि म्हणजे त्याच्यावरून अक्षय तृतीयाच्या दिवशी सुरुवात करणं आणि विजयादशमीच्या दिवशी तुम्ही त्याच्याबद्दल सगळं सेरेमनी वगैरे हे पार पाडणं, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2018ला कंपनी सोडली आणि 19 पासून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम. नारळकर महाविद्यालय प्रस्तुत कल्पवृक्ष या पॉडकास्ट चॅनलच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळी ह्यांचे प्रिन्सिपल NG नारळकर इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च यांच्या इन्स्टिट्यूट इनोव्हेशन काउन्सिल म्हणजेच IICच्या ऑन्ट्रप्रेनरशिप अवेअरनेस प्रोग्रामचं हे एक नवीन इनिशिएटिव्ह आहे. आणि या इनिशिएटिव्हमधून आपण नामवंत ऑन्ट्रप्रेनर सोबत संवाद साधणार आहोत, त्यांचा बिझनेसचा आणि आयुष्याचा प्रवास जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत ते आहेत माननीय सुधीर काळकर सर. सर हे AFI टेक्नॉलॉजी या कंपनीचे संस्थापक तसेच संचालक सुद्धा आहेत. त्याचबरोबर शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. तसेच नारळकर इन्स्टिट्यूटच्या कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. नमस्कार सर, तुमचं या आमच्या पॉडकास्ट सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये खूप स्वागत आहे. आणि आज तुम्ही आम्हाला या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये पाहुणे म्हणून लाभल्यात, याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे. आपण वेळ न वाया घालवता प्रश्नांकडे येऊयात. पण त्याचपूर्वी मला ही गोष्ट विचारायची आहे, तुमचं जे करिअर होतं त्याची तुमची सुरुवात कशी झाली आणि ऑन्ट्रप्रेनरशिपच्या जर्नीपर्यंत तुम्ही कसे पोहोचलात? साधारणतः माझा जो बॅकग्राऊंड जर बघितलं, साधारणतः 89ला मी ग्रॅज्युएट झालो. 1989ला बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स असं माझं क्वालिफिकेशन होतं. रिझल्ट लागण्यापूर्वीच जो मधला पिरियड असतो परीक्षा दिल्यानंतरचा, त्याच्या आधीच मी एका कंपनीत, छोट्या कंपनीत, छोटे टेम्परेचर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स किंवा इंडिकेटर्स, प्रेशर इंडिकेटर्स असतील किंवा व्हेरियस पॅरामीटर मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स बनवायचे, सेन्सर्स बनवायचे, अशा एका छोट्या कंपनीत योगेश्वरीला, जिथे मी राहायचो तिथून जवळ एक कंपनी होती छोटी, त्यात मी ट्रेनी इंजिनियर म्हणून लागलो. साधारणतः त्यावेळी मला 600 रुपये पगार होता. रिझल्ट लागला, मी पास झालो फॉर्च्युनेटली. आणि मग पास झाल्यानंतर मी आमच्या ओनरला म्हटलं की पास झालोय, BA झालोय, पगार वाढवता येईल का किंवा आणखीन काय विचार करता येईल का. त्यांनी 600चे 800 केले. पण तो काळ तसा होता की नोकऱ्या मिळणं इतकं सोपं नव्हतं. जरी क्वालिफिकेशन आपलं चांगलं असलं तरी वी वर स्ट्रगलिंग ॲट दॅट पॉईंट, टफ टाईम. साधारणतः मी पहिल्या छोट्या कंपनीत 3 वर्ष नोकरी केली. 600 वरून 800, 800 वरून 1200, 1200 वरून 2300. करिअरमध्ये एक सर्वात महत्वाचं होतं त्यावेळी की हार्डवर्क, आणि जिथे कस्टमर साईटवर जायला लागायचं तिथे कस्टमरला प्रामाणिकपणे आपण सर्व्हिस डिलिव्हरी करणं हे महत्वाचं असायचं. त्यामुळे तो एक मोठा अनुभवाचा काळ होता. ॲट द सेम टाइम सेल्फ डेव्हलपमेंट पण होती. 3.5 वर्ष तिकडे नोकरी केल्यानंतर मला आणखीन एक अपॉर्च्युनिटी आली, पण ती घरापासून लांब होती. म्हणजे मी जोगेश्वरीला राहायचो आणि त्यावेळी नवी मुंबईला. आत्ता जसं ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहे किंवा साधनं आहेत, त्यावेळी तशी नव्हती. हे साधारणतः 92च्या दरम्यान. तर मग मला ती अपॉर्च्युनिटी सोडायची नव्हती, कारण पगार कमी होता. तर मी आमच्या ओनरशी डिस्कस केलं की मला आता नवीन नोकरी मिळते, तर तुम्ही काही विचार कराल का पगार वाढायचा. तर त्यांनी 2300च्या ऐवजी फार फार तर 3300 देऊ केलं. 3300 सुद्धा फार अट्रॅक्टिव्ह नव्हतं, कारण मला तिथे 3600 मिळणार होते. पण 300 रुपयाच्या फरकासाठी आपण ट्रॅव्हल का टाळावं, म्हणून मग मी दुसरी नोकरी सिलेक्ट केली. ती दुसरी नोकरी जी होती ते फील्ड थोडं वेगळं होतं, त्यामुळे अनुभवात सुद्धा भर पडणार होती. आणि ते जे आपले शॉक ॲब्झॉर्बर्स असतात
व्हेकल्सचे, गाड्यांचे, त्याचे टेस्टिंग मशीन्स आम्ही बनवायचो. ओके. म्हणजे सायकल्सला एक्सपोज करायचं त्या शॉक ॲब्झॉर्बर्सना आणि त्याचा रिझल्ट किती किती सस्टेन करतात त्या पद्धतीने ते मेजरमेंट करून रिजेक्शन ऑर फेलियर, म्हणजे गॅब्रियल सारखे जे शॉक ॲब्झॉर्बर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती त्यांना आम्ही सप्लाय करायचो. सो तिथे जवळजवळ आणखीन 3.5 वर्ष माझी गेली. पण तिथलं प्रोफाईल माझं असं होतं की डिलिव्हरेबल्सवर खूप चांगले रिझल्ट मी कंपनीला दिले, कमिटमेंट खूप चांगली होती. त्यामुळे कंपनीने मला मॅनेजर इलेक्ट्रॉनिक्स तिथे, कारण इलेक्ट्रोमेकॅनिकल कंपनी असल्यामुळे वेगवेगळे डिपार्टमेंट्स होते. क्वालिटी कंट्रोल होतं, प्रोडक्शन होतं, इलेक्ट्रॉनिक्स वेगळं होतं. इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचा मी सिस्टीम्स मॅनेजर म्हणून मला त्यांनी प्रमोशन केलं. ओके. आता हे जरी होत असलं तरी तो 3,500चा कुठेतरी 5,000 पर्यंत, 5,500 पर्यंत पगार पोचला होता. साधारणतः 96 पर्यंत मी अशा पद्धतीने तिथे होतो. परंतु आत्ता जी माझी शेवटची नोकरी होती तिथे एक नवीन संधी न्यूजपेपरमध्ये जाहिरात आली. त्यांनी एक नवीन कोलॅबरेशन, म्हणजे ही जी माझी कंपनी होती ती असोसिएटेड कॅप्सूल ग्रुप, एक नामांकित कॅप्सूल मॅन्युफॅक्चरर्स आहे. म्हणजे जगातले सर्वात मोठे कॅप्सूल मॅन्युफॅक्चरर्स त्यांचं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्लांट्स आहेत, देशात परदेशात. तर ह्या कंपनीचं इंजिनिअरिंग कंपन्या बऱ्याच होत्या आणि त्यांनी एक नवीन कोलॅबरेशन जर्मन कंपनी बरोबर, ग्लॅट जर्मनी अशी एक कंपनी आहे, त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन केलं होतं. सो इट वॉज ACGची एक पॅम इंजिनिअरिंग म्हणून कंपनी होती आणि ही ग्लॅट, असं पॅम ग्लॅट म्हणून त्यांनी नवीन कंपनी फ्लोट केली होती. आणि त्यांना इलेक्ट्रॉनिक्ससाठी कोणीतरी इंजिनियर हवा. आता हे होत असताना त्यांना जी रिक्वायरमेंट होती ती बेस्ड ऑन न्यू टेक्नॉलॉजी होती. वेळेस आम्ही काम केलेलं होतं किंवा तोपर्यंत माझा जो अनुभव होता तो इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, जनरल इलेक्ट्रॉनिक्स, अॅनालॉग, डिजिटल ह्याच्यावर माझा अनुभव अवलंबून होता. पण लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये त्यावेळी लेटेस्ट असलेले PLCs, HMIs अशा सिस्टीम्सवर काम करणारे इंजिनियर्स त्यांना हवे होते. कारण अर्थात जर्मन टेक्नॉलॉजी होती आणि त्यामुळे एक त्याच्यावर एक्सपिरियन्स असणारा इंजिनियर त्यांना आवश्यक होता. आणि ती रिक्वायरमेंट होती असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून. मी अप्लाय केला, माझा इंटरव्ह्यू झाला. माझा इंटरव्ह्यू चांगला झाला. मला सांगायला असा आनंद वाटतो आणि इतरांना सुद्धा तो घेण्यासारखा असा आहे की माझा जो ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला, 3 लेवलला माझे इंटरव्ह्यू घेतले, पण जेव्हा दुसरा लेवलचा जो इंटरव्ह्यू होता त्यांनी मला विचारलं की तू आत्ता काय करतोस करंट, ते नीट सांग. सो आय विल नॉट आस्क यू अबाउट न्यू टेक्नॉलॉजी किंवा आय विल नॉट आस्क यू अबाउट टेक्निकल नॉलेज रिलेटेड टू करंट रिक्वायरमेंट, पण तुला जे आत्ता करतोस ते कसं सांगता येईल ते सांग. तर मी राईट फ्रॉम इलेक्ट्रॉनिक्स टिल ॲप्लिकेशन हे त्यांना सगळं सांगितलं. सो ही मेड अ रिमार्क की ज्या माणसाला जो ते करतोय ते नीट समजलंय, ही कॅन डिलिव्हर बेटर, असं त्यांनी रिमार्क मारून आम्हाला 3ऱ्या लेवलला पाठवलं. 3ऱ्या लेवलला पाठवत असताना मी त्यांना म्हटलं की व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन आणि काय. मी म्हटलं की मला एक तर सॅलरी, कारण मला खरं तर प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगायला आवडेल असं की ती साधारणतः लाज वाटायची. म्हणजे आपण एवढं इंजिनियर झालो आणि 600 रुपये, 800 रुपये, 3,500 रुपये, 4,000 हे काय आपलं स्केल नाही आहे. आणि कारण अनेकांचं आपण ऐकत असतो, सगळ्यात आधी लोक माहिती काढतात ती इतर ठिकाणी पगार काय मिळतात, त्यामुळे कुठेतरी बोचत होतं. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की सॅलरी इज वन ऑफ द थिंग विच आय एम एक्सपेक्टिंग. आणि दुसरा महत्वाचा विषय होता की मी जोगेश्वरी ते नवी मुंबई, तो कोपरखैरणे म्हणून जो रबाळे आणि त्या भागात आहे, कोपरखैरणे ते जोगेश्वरी असा जो प्रवास मला करायला लागायचा. मी ट्रेननी ठाण्याला जायचो आणि ठाण्याहून आमची कंपनीची बस होती. सो हा एक स्ट्रेसफुल विषय होता आणि त्यामुळे मी त्यांना म्हटलं की घरापासून लांब पण आहे. तर ते आमचे जे त्यावेळेचे CEO होते, व्हेरी डायनामिक पर्सन, त्यांनी मला प्रश्न विचारला की उद्या, आता ती कंपनी त्यावेळी कांदिवलीला होती, जोगेश्वरी कांदिवली असा तुझा आत्ता प्रवास असेल पुढचा, कांदिवली नंतर परत तुला जोगेश्वरीला जॉब मिळाला तर
हम्म. म्हटलं इट्स नॉट वन वे ना, म्हणजे मला जवळ एखादी कंपनी मिळाली, पण तुम्ही जे मला द्याल नॉट रिलेटेड टू पे अँड पर्क्स, पण टेक्नॉलॉजी किंवा लेटेस्ट ट्रेंड्स जे आहेत इंडस्ट्रीमध्ये त्याचं नॉलेज जे आहे आणि कंपनीचं तुमचं प्रोफाईल आहे, ब्रँड आहे, दॅट ऑल्सो मॅटर्स अ लॉट. तर तो त्यांना कदाचित ते आन्सर आवडलं. पण तिथे एकच अडचण माझी अशी झाली की रिक्वायरमेंट असिस्टंट मॅनेजरचे होते, दे ऑफर्ड मी सिनियर इंजिनियर. तर त्यांचं म्हणणं असं होतं की जे आम्हाला टेक्नॉलॉजीचं नॉलेज एक्सपेक्टेड आहे ते तुमच्याकडे आत्ता नाही आहे, हम्म. सो यू प्रूव्ह विदिन 1 year आणि मग आम्ही तुम्हाला ते पोझिशन ऑफर करू. सो आय ॲक्सेप्टेड. 2 गोष्टी होत्या, एकतर पगार. पगाराची पण गंमत मला अजूनही आठवते आणि मी अजूनही तो कागद माझ्या फाईलमध्ये आहे. हम्म. तो कागद युनिक आहे. सीईओचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर 4था इंटरव्ह्यू वॉज विथ HR मॅनेजर. ओके. आणि HR मॅनेजरनी मला विचारलं, तुला आत्ता किती पगार मिळतो? म्हटलं 5,500. एक्सपेक्टेशन काय आहे? मी म्हणतो ना, आपण कुठेतरी संकुचित असतो, आपली झोळी फाटकी असते. मी मागताना म्हटलं 10,000. सो तो सेड ओके 10,000. त्यांच्या दृष्टीने 10,000 वॉज नॉट मच. असिस्टंट मॅनेजरला कदाचित त्यांनी एस्टिमेट करून ठेवलं असेल. सो अकॉर्डिंग टू HR त्याच्या अप्रेझलला ते उपयोगात आलं असेल. 10,000 माणूस मिळतोय. सो त्याने मला काही स्क्रिपल केले आकडे. बेसिक 4,500, हे इतके, HR इतका, कन्व्हेन्स इतका, असं करून 10चा आकडा त्यांनी काढून दिला. सो दिस इज फाईन. आय वॉज हॅपी कम्पेअर टू अर्लियर. आणि डिस्टन्स, दोन्ही गोष्टी, आणि टेक्नॉलॉजी ऑल्सो, की लेटेस्ट टेक्नॉलॉजीवर आपल्याला काम करायला मिळालं. जर्मन कोलॅबोरेशन होतं. सो देअर माय जर्नी स्टार्टेड विथ ACG. आणि मी जवळजवळ 23 वर्ष ACG बरोबर काम केलं आहे. माय फर्स्ट जॉब वॉज इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. म्हणजे पॅनल्स बनवून घ्यायचे, प्रोग्राम करायचा PLCचे. माझ्याचं ABCD मला माहीत नव्हतं. सो आय लर्न अ लॉट. आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. तो आता 2019ला मी 2018ला कंपनी सोडली आणि 19 पासून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सर, आता प्रत्येकालाच आजकाल असं वाटतं की आपलं जॉब आहे ते आपण या लेवलला जे आहोत आपण ते व्यवस्थित आहोत की नाही. लोकांना ह्या प्रश्नामधून प्रत्येक जण जातो की आता मी जे जॉब आहे ते स्टेबल आहे, पण मी जर व्यवसाय केला तर कदाचित मी ग्रो होऊ शकेल का, माझ्या हिमतीवरती मी ते काम करू शकेल का. तर तुमचा पण प्रवास असा होता का की ऑन्ट्रप्रेनरशिप मध्ये तुम्हाला एंटर करायचं होतं, तुम्ही जेव्हा की तुमच्याकडे स्टेबल जॉब होतं तेव्हा सुद्धा तुम्ही हा विचार केला की आपण ऑन्ट्रप्रेनरशिपमध्ये जाऊयात आणि समाजासाठी आपण काहीतरी करूयात किंवा त्यांना काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करूयात. हा विचार तुमच्या मनात कसा आला आणि तुम्ही त्या विचाराला घेऊन आता कसं पुढे जाताय? समाजासाठी काहीतरी करणं हे तर माझं आधीपासूनच पॅशन होतं किंवा माझं लायकिंग पण होतं. आणि कसं होतं, साधारणतः 76-77 पासून मी संघाच्या शाखेशी जोडलं गेलो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक. आणि मी शाखेत जायला लागलो आणि त्यामुळे आणि आम्ही मोठे झालो, आम्ही घडलो, किंवा आम्ही आज जे आहोत ते समाजाचं काहीतरी बॅकअप घेऊन, किंवा त्यावेळी ज्या अडचणी होत्या त्यामुळे समाजातला कोणी ना कोणीतरी सज्जन शक्ती आपल्या पाठीशी उभी राहिली, याची जी जाणीव होती, याचं भान होतं. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करणं हे तेव्हापासून होतं. आणि तेव्हापासून सुद्धा जे आपल्याला झेपेल किंवा आपण जे करू शकतो ते करण्याचा सातत्याने प्रयत्न होता. म्हणजे छोट्या छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून, प्रत्येक वेळी आर्थिक विषयच करावा लागतो असं नसतं. आपलं काहीतरी ऍक्टिव्हिटी स्वरूपात सुद्धा योगदान करता येतं, हे होत होतं. पण जेव्हा असं लक्षात आलं, प्रत्येक माणसाचं हे ड्रीम आहे, प्रत्येक इंजिनियर असो किंवा कुठल्याही प्रोफेशनचा माणूस असो, व्यक्ती असो, त्याचं एक ड्रीम असं की आपला स्वतःचा काहीतरी व्यवसाय असो. बरोबर. त्यामुळे राहून गेलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कधीतरी करायच्या आहेत. ते कधी करायच्या ते माहिती नाही. म्हणजे छोटी छोटी उदाहरणं आपल्याला स्वप्न देतं. आम्ही मुंबईला असताना BST बसेसच्या रांगेत उभं राहायचो आणि मुंबईला 2 प्रकारचे BST बसेस त्यावेळी होते, आता माहिती नाही मला काय, की डिजिट्स जे असतात बसवरचे क्रमांक ते काळ्या अक्षराचे आणि लाल अक्षराचे. लाल अक्षराचे असले म्हणजे लिमिटेड स्टॉप्सला ते जायचे, आणि काळ्या अक्षराचे म्हणजे जनरल, म्हणजे ते प्रत्येक स्टॉपला. त्या दोघांच्या भाड्यामध्ये 4 आण्याचा फरक असायचा, 25 पैशाचा.
25 पैसे जास्त लागतील म्हणून त्या बसच्या रांगेत उभं राहायचं, काळ्या नंबरची बस येईपर्यंत. असं उभं राहत असताना आपण स्वप्न बघायचो की लोक जात आहेत, पटापट मूव होत आहेत, रिक्षा, टॅक्सी, 4 व्हीलर. तेव्हाच आम्ही स्वप्न बघितलं की वर जायच्या आधी आपण 4 चाकी गाडीत बसायला पाहिजे. सो हे आपलं स्वप्न. अशी छोटी छोटी स्वप्न होत जातात. मुंबईला असताना जेव्हा मी एसीजी मध्ये लागलो आणि तेव्हा लक्षात आलं की आपल्याला काही मॅनेजरियल स्किल्स डेव्हलप करायला पाहिजे. आपण MBA करायला पाहिजे होतो तुमच्यासारखं, आणि ते राहून गेलो होतो. पण मी इथे आल्यानंतर, पुण्यात आल्यानंतर वयाच्या 52व्या वर्षी MBA ला ऍडमिशन घेतली. बरं. आणि आय डिड माय MBA. ऑफकोर्स एक्झिक्युटिव्ह MBA केलं, पण केलं आपलं राहिलेल्या गोष्ट. तसंच एंटरप्रेन्युअर आहे आपल्याला राहिलेल्या गोष्ट. पण ते कारण ड्रीम किंवा ह्याचं कारण नव्हतं. मला ज्या सामाजिक उपक्रम किंवा कामाची जे पॅशन होतं ते मला नोकरी करत असताना व्हायचं नाही. कारण मी मुंबईतून पुण्याला आल्यानंतर आमची कंपनी शिरवळला एस्टॅब्लिश झाली होती आणि 2012ला आम्ही इथे प्लांट सुरू केला आणि 2013ला आम्ही पुण्यात आलो. हे करत असताना, अर्थात तो प्लांट उभा होत असताना 2010 ते 2013 सातत्याने पुणा मुंबई आम्ही करायचो. आणि ह्यानी व्हायचं काय की तिथे जेव्हा आम्ही नव्याने प्लांट सुरू केला, ऑपरेशन सुरू केले, तेव्हा आमच्यासारख्या जे लिडरशिप टीम मध्ये जे इंजिनियर्स होते किंवा जी मॅनेजमेंटची लिडिंग रोल करणारी माणसं जी होती, आमचं तिथेच 9, 9:30, 10 रात्री शिरवायला व्हायचे. त्याच्यानंतर आम्ही नांदेड सिटीत घरी पोचायला रोज 11, 11:30, 12 असे वाजायचे. मग जे आपलं खरं पॅशन आहे ते समाजासाठी काहीतरी करणं, ते होत नाही, त्याला न्याय देता येत नाही. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण हे करू शकतो, हे करायला पाहिजे, आपलं देणं समाजाचं ते राहून गेलेलं आहे, मग ते करायला काय करणार, तर त्याला एकच पर्याय, नोकरी सोडून व्यवसाय किंवा अन्य मार्ग अवलंबणे. तर 2013 ते 2019 तरी सर्व्हिस कंटिन्यू केली. 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या. जेव्हा आपण विमानात प्रवास करायला विमानात बसतो तेव्हा जे आपल्याला सूचना येते ना की हवेचा दाब कमी झाला की आधी स्वतःचा ऑक्सिजनचा मास्क लावायचा, त्यामुळे मग इतरांना मदत करायची. आता हे करायचं म्हटलं तर आधी आपल्याला ब्रीदिंग, समाजाला मदत करणं ते ठीक आहे, पण आधी स्वतःचं घर सेट होणं गरजेचं आहे. त्यामुळे मुलाचं शिक्षण मार्गी लागलेलं आहे, अन्य विषय मार्गी लागलेले आहेत, घरात अन्य काही अडचणी नाही. आम्ही कॅल्क्युलेशन केलं की आपल्याला सेफ आत्ता जे आहेत ते, ॲट द सेम टाइम आय डिड नॉट वॉन्ट माय फॅमिली टू कॉम्प्रोमाइज एक्झिस्टिंग लक्झरी. त्यावेळेची जे त्यांना स्टेटस होता, म्हणजे छोटं उदाहरण घेतलं, समजा नांदेड सिटीतून स्वारगेटला यायचंय, रिक्षा किंवा ओला किंवा कॅब करून येणं पाहिजे. आता नोकरी सोडली, कंपनी चालते नाही चालते माहिती नाही, मग आता 6 सीटरने यायचं का, तर नाही. त्यांच्यासाठी आपण कमावतो, सो त्यांनी ते स्टँडर्ड मेंटेन करून आपल्याला, मग आम्ही कॅल्क्युलेशन केलं की महिन्याला 1 वर्षभर आपला धंदा चालणार नाही, तर पर मंथ 60-70,000 तरी ऍटलिस्ट आपल्याला पाहिजे. आई वडील होते, त्यांचा आजारपण, अन्य सगळे कॅल्क्युलेशन केल्यानंतर लक्षात येस वी कॅन डू दॅट. एसीजीने आम्हाला खूप डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट केला, इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट, लिडरशिप डेव्हलपमेंट, बऱ्याच ट्रेनिंग आम्हाला मिळाल्या. आणि आय ओव अ लॉट टू दॅट ऑर्गनायझेशन. त्यांनी आम्हाला इतकं डेव्हलप केलं की त्या कॅपॅबिलिटीला आम्ही आलो. आणि एका सेशनमध्ये मला आठवतं, विच यू कॅन ऑल्सो थिंक ऑफ फॉलोइंग, की तुम्हाला जे करायचं आहे ना, राईट डाऊन ऑन पेपर, म्हणजे विथ पेन अँड पेन्सिल, नॉट डिजिटली, पेन अँड पेन्सिल और पेन ऑन द नोटबुक. लिहिलं ना, जसं मी म्हटलं तसं की मला किती लागणार आहेत महिन्याला, 10,000 मेडिकलचे, 15,000 मुलाच्या ट्रॅव्हलचे, 20,000 अमक्याचे, 30,000 किराणाचे, असं करत करत 60,000. सो मग वर्षभराची रचना लागते का, ते आम्ही कॅल्क्युलेट केलं. येस, इट इज पॉसिबल. आणि म्हणून मग नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तर मी नोकरी सोडायला अडचण काहीच नव्हती, कोणी मला काढणारं पण नव्हतं. द मोमेंट ॲट दॅट टाइम वेन आय लेफ्ट, आय वॉज जनरल मॅनेजर टेक्निकल
त्यामुळे पोझिशन होती. एसीजी वॉज गिव्हिंग मी अ गुड सॅलरी, म्हणजे तसा तीही काही अडचण नव्हती, कमी कशाचीच नव्हती. ह्युमन रिसोर्सेस सगळे अवेलेबल होते. म्हणजे ज्याला हेल्पिंग हँड्स किंवा सपोर्टिंग हँड्स म्हणून, हेल्पिंग हँडपेक्षा सपोर्टिंग हँड्स म्हणून अशी सगळी टीम माझ्यासोबत चांगली होती. आय वॉज जस्ट कोऑर्डिनेटिंग द थिंग्स आणि मॅनेजिंग द थिंग्स. त्यामुळे तसं काहीच अडचण नव्हती. म्हणजे घरच्या कुटुंबाला सुद्धा तो आश्चर्याचा धक्काच होता की एवढं सगळं छान चालत असताना नोकरी सोडून कशाला व्यवसायाचं व्यवसाय काय, करायचा? म्हणजे काय भूत डोक्यात आलं असं म्हणतात ना तसं. बट फाईन, ह्या ज्या गोष्टी होत्या की काही जबाबदाऱ्या आपल्याला ज्या समाजाच्या घेतलेल्या आहेत, त्यावेळी अनेक दायित्व माझ्यावर सामाजिक कार्यातलं होतं. त्याला न्याय देता येत नाही ह्याची एक खंत होती. त्यामुळे मग हे सोडून आपण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करा. व्यवसाय सुरू करायच्या आधी सुद्धा जो प्रोफाईल माझ्याकडे आय वॉज अ कस्टमर सपोर्ट हेड. ओके. आणि नवीन बिझनेस स्पेअर्स बिझनेसचा पण माझ्याकडे चार्ज होता. तेव्हा एसीजीच्या ज्या इक्विपमेंटचा आम्ही ट्रेंड लक्षात घेतला, टेक्नॉलॉजी ट्रेंड, अर्थात टेक्नॉलॉजी रॅपिडली ग्रो होत होती. ॲट द सेम टाइम इक्विपमेंट जे फील्डमध्ये होते की ते बऱ्यापैकी अनेक वर्ष फील्डवर असलेले, आणि फार्मा इंडस्ट्रीला एसीजी जी मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती ते सपोर्ट करायची. सो वी सॉ की नॉर्म्स जे चेंज होतात फार्मामध्ये, नॉर्म्स अँड रेग्युलेशन्स आर व्हेरी स्ट्रिक्ट आणि दोज आर चेंजिंग नॉर्म्स. USFDA डॉमिनन्स इंडस्ट्री असल्यामुळे पेपर रिपोर्ट पासून, म्हणजे मॅन्युअल पासून ते डिजिटल रिपोर्ट पर्यंत ट्रान्झिशन तोपर्यंत झालं होतं 2019च्या आधीच. त्यामुळे पण जुने इक्विपमेंट मेकॅनिकली स्ट्रॉंग होते, त्याला काही होत नाही. मेकॅनिकली इक्विपमेंट वॉज रिजिड. पण ऑटोमेशन, जुने ऑटोमेशन जे होते ते मॅन्युअल होते, काही सेमी ऑटोमॅटिक होते आणि काही बेसिक लेवलच्या ऑटोमेशन. मग ह्या इक्विपमेंट्सना अपग्रेड करण्यासाठी आम्ही काही सर्वे केला. सो आय फाउंड ऑलमोस्ट 5,000+ ओल्ड इक्विपमेंट वेर वी हॅव अपॉर्च्युनिटी टू अपग्रेड दिस इक्विपमेंट. मी मॅनेजमेंटला रिपोर्ट पण सबमिट केला. मी ज्यांना रिपोर्ट करायचो त्यांना हे सगळं एक्सप्लेन केलं. आम्ही खूप चांगला बिझनेस प्रपोजल त्यांना दिला. बट ऑफकोर्स ते सगळं होत असताना देन माझ्या डोक्यात आलं की वाय नॉट, दिस इज ऑपॉर्च्युनिटी. आपल्याला बाहेर पडायला डबल माइंड होत होते. सो दिस इज द वे की आपण बाहेर पडू आणि लेट अस टॅप दिस ॲज अ ऑपॉर्च्युनिटी. काही कंपन्यांना भेटलो, काही कंपन्यांना 2018 ऑक्टोबरला मी रेझिग्नेशन दिलं. ओके. आणि सांगायचं एक हे आहे की माझ्याबरोबर 2 एक्सपर्ट्स एसीजी मधले खूप छान काम करत असलेले, त्यांना असं कळलं की आय रिझाईन. त्यांनी पाठोपाठ दुसऱ्या दिवशी दोघांनी रेझिग्नेशन दिलं. तोपर्यंत मला माहित नव्हतं की हे दोघं सुद्धा आपल्यासोबत असणार. आय वॉज थिंकिंग की फक्त आपण कन्सल्टिंग करावं किंवा लोकांना ट्रेनिंग सेशन घ्यावे किंवा, पण हे दोघं आल्यानंतर हा जो अपग्रेड बिझनेसची जी आयडिया होती ती एक्झिक्युशनला मला खूप बेनिफिट होईल. त्यातला एक असं कधी कधी मला असं वाटतं की ईश्वरी रचना असेल की एक त्यातला मेकॅनिकल एक्सपर्ट होता आणि एक ऑटोमेशन एक्सपर्ट होता. आणि आय वॉज काइंड ऑफ कस्टमर कनेक्ट असलेला चांगला माणूस, ज्याला स्वतःला मी चांगला माणूस म्हणतो, पण चांगला रिलेशन्स असल्यामुळे कॉम्बिनेशन आमचं तिघांचं चांगलं. आणखीन एक त्यात एक ॲडिशनल ॲडव्हान्टेज जो आम्हाला मिळाला की माझे एक खूप चांगले रिलेशन्स. आम्ही एसीजी मध्ये असताना काही अबॉटचे प्रोजेक्ट डिलिव्हर केले. अबॉट पाकिस्तान, अबॉट इजिप्त, अबॉट इंडियामधले अनेक काही प्लांट्स, बद्दी हिमाचलमधले बद्दी म्हणून आहे, तिथे अबॉटचे काही प्लांटमध्ये कामं केली. असे काही अबॉटचे प्रोजेक्ट हँडल करताना कस्टमरचे जे इंजिनिअरिंग हेड होते त्यांच्याबरोबर माझं रिलेशन खूप चांगलं डेव्हलप झालं. एवढं चांगलं रिलेशन डेव्हलप झालं की मी ज्याचा MBA ऍडमिशन घेतली ती त्यांनी पण घेतली माझ्यासोबत. सो तेव्हापासून आमचं चिंतन सुरू होतं की काहीतरी वेगळं करता येईल का आपल्याला. आणि मग ते पण
म्हणजे आमचे कॉम्बिनेशन असं आहे की एक ऑटोमेशन एक्सपर्ट, एक फॅब्रिकेशन मेकॅनिकल एक्सपर्ट आणि एक अशी व्यक्ती ज्याने कस्टमरला काय पाहिजे ते अंडरस्टँड केले. ते माहीत असलेला आणि थरो असलेला पर्सन आमच्या सोबत आता. अशी 4 जणांनी आम्ही AFY टेक्नॉलॉजीज म्हणून 2019ला रजिस्टर केली आणि 2019च्या अक्षय तृतीयाला आम्ही कंपनी लॉन्च केली. सर, मला हेच विचारायचं होतं की अक्षय तृतीयावरून प्रश्न, तुम्ही या हिंदू या सगळ्या गोष्टींमध्ये बिलीव्ह करता का? आणि म्हणजे त्याच्यावरून अक्षय तृतीयाच्या दिवशी सुरुवात करणं आणि विजयादशमीच्या दिवशी तुम्ही त्याच्याबद्दल सगळं सेरेमनी वगैरे हे पार पाडणं, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काही गोष्टी कशा असतात की जेव्हापासून लहानपणापासून मोठे होत असतो तेव्हा काही गोष्टीचा जसा टेक्नॉलॉजी असेल किंवा ज्या इंटरॅक्शन तुमच्या वेगवेगळ्या लोकांशी होतात त्याचं असेल आणि आपली संस्कृती, आपली परंपरा ह्याचाही तुमच्यावर कळत नकळत इम्पॅक्ट होत असतो. ॲट द सेम टाइम काही गोष्टी जेव्हा तुम्ही नव्याने सुरू करतात त्याला एक तुम्हाला सिक्युअर्ड बिलीफ लागतं की तुम्हाला की येस, मी चांगल्या मुहूर्तावर, चांगल्या लोकांच्या हस्ते, चांगल्या लोकेशनवर आणि चांगल्या लोकांनी जर एकत्रित येऊन काम केलं तर सक्सेस इज ऑब्वियस. हे जे एक बिलीफ लहानपणापासून आपल्याला मिळतं त्याचाही तो इम्पॅक्ट असतो. आणि त्यामुळे असे जे अक्षय तृतीया असेल किंवा आम्ही जेव्हा नेक्स्ट प्लांटला शिफ्ट केलं छोट्या युनिट पासून मोठ्या युनिटला, त्याचं उद्घाटन आम्ही विजयादशमी. सो हे जे बिलीफ आहे ह्याचा अनुभवावरून सुद्धा त्याच्यावर स्टॅम्पिंग होत असतं की चांगल्या गोष्टी चांगल्या मुहूर्तावर केल्या आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असलेले हे मुहूर्त आहे. बरोबर. त्यामुळे करायचं आहे आपल्याला ते समहाव करायचं आहे आणि मागे धावत राहायचं आणि मग लेटर ऑन रिग्रेट करणं की आपण हे चेक करायला पाहिजे होतं म्हणून आपल्याला अडचण येत आहे का. तेव्हा सुरुवात करतानाच एक एक तुमचे जे टर्म्स अँड कंडिशन जसं टिक करतो आपण तसं करत गेलो तर वाय नॉट. आणि तसे प्रूव्हन आहेत ह्या गोष्टी, आपण अनुभवलेल्या आहेत. अनेक आपला आधीचा अनुभव सुद्धा याच गोष्टीला कारणीभूत असतो. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की आपल्या संस्कृतीचा, आपल्या परंपरेचा पगडा आमच्यावर आहे. सर, एवढं सगळं व्यवस्थित बॅकिंग असताना सुद्धा आणि हे तुम्ही जे स्ट्रगल केलं होतं आतापर्यंतच्या तुमच्या करिअरमध्ये किंवा या बिझनेस डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये, तुम्हाला सगळ्यांचं हे लाभलं होतं का म्हणतात त्याला, मैत्री तुम्ही जे म्हणालात, तुमचे जे कॉर्पोरेटमध्ये जे मित्र होते त्यांच्यासोबत तुम्ही त्याचं उद्घाटन केलं, त्यांच्यासोबत तुम्ही ॲज अ टीम म्हणून पुढे गेलात. तर ह्या गोष्टीमध्ये चॅलेंजेस तुम्हाला कधी कधी फेस करावे लागले? म्हणजे आतापर्यंत व्यवस्थित सगळं स्टेबल इन्कम होतं, सगळ्या गोष्टी स्टेबल होत्या, ऑन्टरप्रेनरशिपमध्ये तुम्ही आलात, त्या पेजवरती तुम्ही नवीन तुमचं एक्सप्लोर करायला सुरुवात केलं आणि मग त्याच्यानंतर चॅलेंजेस येणं खूप स्वाभाविक आहे कुठल्याही बिझनेसमध्ये. आणि हे करताना आपल्यासोबत टीम असेल तर ती गोष्ट आपल्याला पुढे घेऊन जाते, पण चॅलेंजेस येणं इज व्हेरी बेसिक. सो तुम्ही कुठले चॅलेंजेस फेस केले होते आणि असं कुठली मेमरीज आहेत का? अनेक चॅलेंजेस आहेत. सो राईट फ्रॉम डे वन वी हॅव चॅलेंजेस. जसं मोमेंट आम्ही सुरू केलं 2019ला, काही काळानंतर करोना आला. ह्युमन रिसोर्स वॉज अ बिग चॅलेंज आणि तो आताही आहे. या इंडस्ट्रीमध्ये काय होतं की मी मगाशी म्हटलं होतं की प्रत्येक इंजिनियरला स्वतःच स्केल अप करायचं असतं आणि इट इज ऑब्वियस. त्यामुळे 1 वर्ष, 1.5 वर्ष काम करून पुढे दुसरीकडे जाणारी इंजिनियर्स आणि त्यांनी सेटल होत नाही कुठलाही बिझनेस. आणि ह्युमन रिसोर्स प्रॉपर किंवा स्ट्रॉंग असल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही गोष्टीला डिलिव्हर कमिटमेंट प्रमाणे करता येत नाही. त्यामुळे ह्युमन रिसोर्स हा चॅलेंजेस होता. करोना आल्यानंतर सुद्धा करोनाच्या काळात आम्हाला काही डिलिव्हरीज थांबवायला लागले. कारण समजा आम्ही एखादा ट्रक लोड केला आणि तो क्रॉस डिस्ट्रिक्टला मध्ये चॅलेंजेस यायचे की मग ते म्हणजे पुण्याहून बाहेर पडेल गाडी पण मुंबईला एंट्री मिळणार नाही, असे जे चॅलेंजेस त्यावेळेचे होते. त्यामुळे मग मटेरियल मध्येच अडकलं तर आम्हाला त्याचा जो लॉस आहे तो परवडणारा नव्हता. बरोबर. इनफॅक्ट आम्ही सुरुवातीला जेव्हा 4 जण बसलो तेव्हा आम्ही पहिली गोष्ट जी ठरवली की रिजेक्शन आपल्याला परवडणार नाही. कुठलंही रिजेक्शन जे आहे ते परवडणार, कारण कमी मार्जिनने आपण काम करणार. त्यामुळे कुठलंही रिजेक्शन हे आपल्याला अफोर्डेबल होणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना ऍट द सेम टाइम जॉग्राफिकल लोकेशन जे आहे ते पण एक चॅलेंज होतं. आमचं वर्कशॉप खेड शिवापूरला आहे आणि पुण्यातला इंजिनियर हा आय डोंट नो व्हाय पण त्या भागात सायकोलॉजिकली रेडी होत नाही इथून तिथे प्रवास करायला.
धायरी, नरे, सिंहगड रोड इथले इंजिनियर्स शार्प आहेत, अवेलेबल आहेत रिसोर्स. पण दे कॅन गो टू इंजेवाडी, दे कॅन ट्रॅव्हल 1.5 hour, 1 hour. They can go to Kharadi, they can go to Nagar Road. But I don't know why they don't travel beyond Katraj Tunnel. हे सायकोलॉजी इश्यू आहे, जॉग्राफिकल सायकोलॉजी म्हणता येईल त्याला. पण हा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आम्हाला सुरुवातीला ह्युमन रिसोर्स पण चॅलेंजेस आहेत. पण काही गोष्टी आउटसोर्स करून, काही गोष्टी स्वतः एक्झिक्यूट करून आम्ही त्यावेळी मोठे प्रोजेक्ट केले. फॉर्च्युनेटली वी हॅड अपॉर्च्युनिटी फ्रॉम सिप्ला, वी हॅड अपॉर्च्युनिटी फ्रॉम सन फार्मा. अशा मोठ्या कस्टमर्सनी बिकॉज ऑफ अवर नेम अँड कमिटेड डिलिव्हरीज वाईल वी वर सर्व्हिंग, त्यामुळे आम्हाला अशा लोकांकडून अपॉर्च्युनिटीज मिळाल्या आणि वी बँक ऑन दॅट आणि स्टील डुईंग गुड. दॅट्स ग्रेट सर. आणि आता आपल्या कंपनीचे कुठलेही विजन आणि मिशन्स असतात, तर विजन आणि मिशन आपल्या AFI टेक्नॉलॉजीजचं काय आहे आणि तुम्ही त्याला ॲज अ बिझनेस डेव्हलपमेंट कसं ग्रो करताय? सी, विजन असं आहे, वी वॉन्ट टू बी रेकग्नाइज ॲज अ वन ऑफ द ट्रस्टेड सर्व्हिस प्रोव्हायडर इन द इंडस्ट्री, अँड दॅट टू नॉट जस्ट इन इंडिया बट ग्लोबली. ओके. ऑफकोर्स त्याचे फुटस्टेप्स आम्ही केले आहेत आतापर्यंत. वी हॅड सप्लाइड टू बांगलादेश, वी हॅड सप्लाइड सपोज सिस्टीम्स टू मलेशिया. काही ठिकाणी आम्ही कोरियामध्ये पण केलेलं काम, USA मध्ये केलं, साऊथ आफ्रिकामध्ये काम आहे. सो अशा कंट्रीजमध्ये सुद्धा आम्ही फुटप्रिंट्स आमचे आहेत. सो हे जास्तीत जास्त लार्जर स्केलवर एक्सपांड करणं इज अवर विजन. आता हे मिशन कन्सिडर करणं टू अचीव दॅट, तो जे स्प्रेड आहे. सो एव्हरी सिंगल प्रोजेक्ट हा कमिटेड टाइमलाईन आणि कमिटेड क्वालिटी मध्ये डिलिव्हर करणं इज द मस्ट काइंड ऑफ थिंग. त्यांनी काय होतं, these customers like Sun Pharma, Cipla or any other customer, Zydus Cadila, त्यांची मल्टिपल प्लांट्स असतात. तुम्ही एका ठिकाणी जर डिलिव्हर केलं ना, जसं आम्ही जेव्हा पामग्लॅट मी आधी उल्लेख केला, तेव्हा आमचे जे नवीन इक्विपमेंट झाले, तेव्हा सिप्लामध्ये आमचं पहिलं ऑब्जेक्टिव्ह होतं की एका प्लांटला आपण सक्सेसफुली डेमॉन्स्ट्रेट करायचं. आणि मग सिप्लाचं असं असतं की त्यांना एकदा त्याचे बेनिफिट्स किंवा एफिशियन्सी दिसली की पूर्वी ते सिल्वेनिया लक्ष्मण ट्यूबलाईटची जाहिरात यायची, जी मला आठवते की पुरे घर के बदल देंगे, असं ते ट्रेंड असायचं. त्यामुळे तुम्ही एका प्लांटला जर तुमचं ब्रँड एस्टॅब्लिश केला, तुमचं नाव एस्टॅब्लिश केलं, तुमची क्वालिटी, कमिटमेंट हे जर तुम्ही एस्टॅब्लिश केलं, तर तुम्हाला सगळीकडे ऑटोमॅटिक रेफरन्सेस जातो. कारण त्यांचं कॉर्पोरेट परचेस एक सिंगल टीम असते. बरोबर. आणि एका प्लांट मधून त्यांना फीडबॅक मिळाला की दे आर द पीपल हु कॅन मीट अवर एक्सपेक्टेशन. सो ते ऑटोमॅटिकली, मग आम्ही आता सन फार्मा मोहालीला काम केलेलं आहे, सन फार्मा दादरा, सन फार्मा हलोल, सन फार्मा पोंटा साहेब, सन फार्मा सिक्कीम. सो या सगळ्या मल्टिपल प्लांट्समध्ये आम्हाला ऑटोमॅटिक एंट्री मिळते म्हणा किंवा प्रोजेक्ट्स मिळतात. तसंच सिप्लाच आहे, सिप्ला पाताळगंगा, सिप्ला कुरकुम, सिप्ला गोवा, झायडस कडीला सुद्धा मल्टिपल प्लांट्स आहेत. सो ऑटोमॅटिकली तुम्हाला हे एस्टॅब्लिश. सो माझं मिशन असं आहे की जे डिलिव्हर करायचं ते विथ क्वालिटी करायचं, विथ कमिटेड टाइमलाईन ॲज वेल एज एक्सपेक्टेशन. त्यांचे एक्सपेक्टेशन मीट होणं गरजेचं आहे. त्यामुळे ते आमचा मेजर ॲडव्हान्टेज पण आहे. दॅट्स व्हेरी गुड सर. आणि बिझनेस म्हटल्यावरती आपल्याला एक युनिक सेलिंग पॉईंट्स आपल्याला लागतात. म्हणजे आपलं प्रोडक्ट कसं डिस्टिंग्विश होतं मार्केटमध्ये, त्याच्याबद्दल आपण विचार करायला लागतो की आत्ता तरी कॉम्पिटेटिव्ह मार्केट खूप आहे. फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये असू दे किंवा मग फूड इंडस्ट्रीमध्ये असू दे किंवा बऱ्याच बिझनेसेसमध्ये कॉम्पिटेटिव्ह मार्केट आता खूप वाढत चाललेलं आहे. त्यामध्ये आपलं प्रोडक्ट सस्टेन करून ठेवणं, आपले जे सर्व्हिस आहे ते सस्टेन करून ठेवणं तितकंच महत्त्वाचं असतं. तर ॲज तुमच्या कंपनीमधून तुम्ही हे कसं सस्टेन केलेलं आहे किंवा कस्टमरचा ट्रस्ट तुम्ही बिल्ड केलेला आहे याबद्दल? कस्टमरला एक्झिस्टिंग चॅलेंजेस काय आहेत? आय एम नॉट सेइंग की आमच्या कॉम्पिटिटर्स मध्ये तशी कॉम्पिटन्सी नाही किंवा वी डोंट नो हू आर अवर कॉम्पिटिटर्स. सो इश्यू असा आहे की कस्टमरला जे सॉल्युशन लागतं त्या सॉल्युशनचा मल्टिपल अँगलनी विचार करणारा
सप्लाईंग पार्टनरला मल्टिपल अँगलनी, म्हणजे कसं की ॲज आय सेड वी आर गिव्हिंग सर्व्हिसेस टू इक्विपमेंट्स विच आर यूज फॉर फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. म्हणजे ते इक्विपमेंट्स जे असतात त्याचं सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट असणारे लोक बरेच आहेत. आय एम नॉट सेइंग की वी ओनली नो द सब्जेक्ट, बट देर आर मेनी सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स. बट आमचं जर एखादं इक्विपमेंट से टॅबलेट कोटिंग इक्विपमेंट तुम्ही जर टॅबलेट्सवर कोटिंग करणार, सोल्युशन कोटिंग असेल, कलर कोटिंग असेल किंवा ड्रग कोटिंग, जी कोटिंग ऍप्लिकेशन असतात त्याच्यात देर इज अ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, देर इज इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, देर इज अ प्रोसेस इंजिनिअरिंग, जे ऍप्लिकेशन जे आहे ऍक्च्युअल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग जे आहे. व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज they need somebody who can support integration of the equipment, for the integration of the equipment. जस्ट एक प्रोग्राम डेव्हलप करणारा माणूस त्यांना अपग्रेडेशनसाठी, ॲज आय सेड की वी टॅप मेजर अपॉर्च्युनिटी अपग्रेडिंग द इक्विपमेंट, इथे इलेक्ट्रॉनिक्सचं काम आहे. पण इलेक्ट्रॉनिक्समध्ये सॉफ्टवेअरमध्ये काम करणारा आमच्यापेक्षा तज्ज्ञ असलेले बरेच आहेत. बरोबर. दे आर मेजर प्लेयर्स. त्यांना सॉफ्टवेअर कोडिंग हे छान येतं, व्यवस्थित येतं. पण टू अंडरस्टँड द ॲप्लिकेशन, टू अंडरस्टँड अदर प्रोसेस पॅरामीटर, टू अंडरस्टँड द इंटिग्रेशन, इट इज व्हेरी फ्यू. आणि दॅट इज अवर कोर एक्सपर्टीज, म्हणजे दॅट इज अवर स्ट्रेंथ, की वी अंडरस्टँड द इंटिग्रेशन. सो त्यामुळे त्याचं जे सॅटिस्फॅक्शन होतं की वी हॅव द आन्सर फॉर द क्वेश्चन, दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज वाय वी आर getting continuous repeated requirements.